एक 7 वर्षाचा मुलगा असतो. 7 वर्षाचा मुलगा तुम्ही पाहिलेला असेल की त्याचं हाईट वगैरे शरीर वगैरे कसं असतं. त्याला तेवढी समज नसते की तेवढं चांगलं काय असतं आणि तेवढं खराब काय असतं ते. तर एक गाव होतं. त्या गावामध्ये एक 7 वर्षाचा मुलगा होता ज्याचं नाव अक्षय असं होतं. आता ते जे मुलगा होता ना ते त्याच्या आईवडिलासोबत काही सुट्ट्या लागल्या म्हणून गावामध्ये आला होता. त्याचे जे आईवडील असतात ते सिटीमध्ये काम करत असतात आणि त्यांना सुट्ट्या होत्या. याच कारणामुळं ते गावामध्ये एन्जॉय करण्यासाठी आलेले असतात. म्हणजे त्यांच्या आजोबांचं ते गाव असतं. आता जो अक्षय असतो त्याला गाव फार आवडायचं आणि ते गावामध्ये येण्यासाठी ना मर मरायचं. कारण की कसं असतं, सिटीमध्ये हिरवीगार झाडं वगैरे मोकळं मैदान, गावाकडचं जे वातावरण असतं ते तिकडे भेटत नाही. त्या कारणामुळं ना अक्षयला इकडं फार जास्त करमायचं, कारण की इकडं सगळं फ्रेश फ्रेश वाटायचं. तर यावेळेस अक्षय गावाकडे आला होता सुट्ट्या मनवण्यासाठी. 2-4 दिवस झाले होते तो गावातच होता. तर त्याचे जे मित्रमंडळी होते ना ती फार त्या गावामध्ये झालेली होती. आता हा शहरामधला राहणारा म्हणल्याच्या नंतर गावामधले जे काही पोरं असतात ते फार सांभाळतात की बाबा आपल्या गावामध्ये आलेला आहे, चांगल्या पद्धतीनं राहतोय, चांगल्या पद्धतीनं बोलतोय. म्हणजे त्याच्यासोबत गावामधला असा एकही मुलगा नव्हता जे वाईट वागल म्हणून. सगळेजण त्याच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीनं वागत होते. आता एक दिवस त्या गावामध्ये एका माणसाचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंटमध्ये छोटीशी जखम लागते त्या माणसाला आणि त्या माणसाचा जीव तिथंच रस्त्यावर जातो आणि तो माणूस त्याच गावामधला असतो. लोकांना समजतं, लोक आजूबाजूच्या पाहुण्यारावण्यांना सांगतात की बाबा हा अमुक ठमुक फलाना मेलेला आहे, यांच्या मातीला या. आता अक्षयने या अगोदर कधीही मेलेला माणूस बघितला नाही किंवा असं काही त्याने कधी बघितलंच नव्हतं. मयत काय असते ना त्या अक्षयने कधीच बघितलं नव्हतं आणि ही पहिली वेळच होती. आता जो अक्षय होता तो त्याच्या मित्रांसोबत एका झाडाखाली खेळत होता आणि त्या झाडाच्या बाजूनच त्या मेलेल्या माणसाची जी मयत होती ना, म्हणजे मडं होतं ना, ते तिथून नेऊ लागले. पाठीमागं लोक चाललेत, माणसासमोर चालली आहेत. अक्षय आणि त्याचे काही मित्र थोडं साईडला उभं राहून बघत होते. आता कसं असतं, तुम्ही एखाद्या वेळेस पाहिलं असेल की एखादं मृत यात्रा चालली आहे तर त्याच्यामध्ये लोक काय करतात ना, पैसे फेकतात, चिल्लर फेकतात आणि ती चिल्लर खाली पडल्याच्या नंतर कोणीही उचलत नाही. लेकरं बिकरं असले ते उचलतात आणि खरचतात सुद्धा नेऊन, त्यांना काही होत नाही. पण जे समजूतदार माणसं आहेत ते कधीच उचलत नाहीत. तर यांच्यापासून जी मयत जाऊ लागली, ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला होता तो माणूस देखील तशाच प्रकारे, म्हणजे त्याच माणसाच्या माहितीत सुद्धा सेम प्रकारे ती चिल्लर फेकत होते आणि चिल्लर पाठीमागं पडत होती. अक्षय बघत होता, पण अक्षयची शिकवण खूप चांगली होती की बाबा ते उचलायचं नाही, काय नाही, आणून गोष्टीमध्ये जायचं नाही, काय नाही, आपल्या एका जागेवर उभं राहिला होता. पण अक्षयचे जे मित्र होते ते एकदम निडर होते. त्यांना माहिती होतं की अरे काही घंटा होत नाही याने. सरळ ती मृतयात्रा समोर गेली की अक्षयचे जे 2-4 मित्र होते ते सगळेजण झपाट्यानं त्या याच्यावर पडले, पैशांवर पडले, खाली पडलेल्या जमिनीवर. आता अक्षय एका साईडला उभा राहून त्यांच्याकडे एकसारखा बघू लागला की यार काय विचित्र प्रकार आहे. लोक पैसे का उधळत होते आणि ते नेलेलं होतं काय, आणि त्यातल्या त्यात म्हणजे ते एवढे मोठे पैसे हे जमा कसे करायलेत. मग यालाही ती उत्सुकता निर्माण झाली ना. आता बघा, एखाद्या मुलासोबतचे जर काय बाकीचे मुलगा काही काम करत असते ना, त्याला सुद्धा वाटतं की हा मी पण ते करायला पाहिजे. तर सेम त्याच पद्धतीनं अक्षयच्या सुद्धा मनामध्ये आलं आणि अक्षय सुद्धा त्या घोळप्यामध्ये गेला आणि पैसे वेचायला लागला. अक्षयच्या हातामध्ये काही जास्त पैसे आले नाही, फक्त काय 2-3 सिक्के आले आणि ते 2-3 सिक्के घेतले त्याने खिशामध्ये टाकले आणि त्यामधले 2 सिक्के त्यानं खरचले आणि जो एक शिक्का राहिला होता तो थोडा विचित्र दिसत होता. म्हणजे थोडंसं त्याच्यावर चित्र वगैरे वेगळ्या पद्धतीचं होतं आणि त्या सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. तर अक्षय म्हणला यार हा जरा वेगळा दिसतोय, हा मी माझ्या जवळ ठेवतो. पण याला हे माहिती नव्हतं की तो जो शिक्का याने जवळ ठेवलेला आहे, ॲक्च्युली तो जो शिक्का आहे तो फार वाईट काम किंवा वाईट दिवस याच्या लाईफमध्ये आणणार होता. त्याने तो शिक्का खिशामध्ये ठेवला आणि घराकडे निघून गेला. आता तिथं 2 दिवस राहिला त्या गावामध्ये. 2 दिवसाच्या नंतर त्याचे जे आईवडील असतात ते सिटीमध्ये निघायला तयार झाले आणि अक्षयला घेऊन सुद्धा सिटीमध्ये गेले. अक्षयची शाळा सुरू झालेली असते. अक्षयला शाळेत जाऊन 15 दिवस झालेले असतात आणि 15 दिवसाच्या नंतर अचानक अक्षयला ताप येते. ताप आल्याच्या नंतर त्याचे जे घरचे असतात त्याला डॉक्टरकडे नेतात. डॉक्टर म्हणतात की यार याच्या शरीरामध्ये तर मला काय फॉल्ट दिसत नाहीये, मग याला ताप आली तरी कशी. म्हणजे बघा, एक अशी बिमारी ज्या बिमारीचं काहीच जे लक्षण असतात नाही ते काही दिसत नाहीये, पण ती बिमारी ॲक्च्युली आहे. तसं त्या अक्षयला झालं. मग तो डॉक्टर म्हणला की मी काही गोळ्या लिहून देतो, ह्या गोळ्या तुम्ही त्याला सारा आणि ह्या गोळ्या घेतल्याच्या नंतर जर त्याची ताप वगैरे थांबली तर ठीक आहे, नाही थांबली तर आपण दुसरे चेकअप पुन्हा चालू करूया. तर अक्षयचे आईवडील त्याला घेऊन घराकडे जातात आणि घराकडे गेल्याच्या नंतर त्याला त्या गोळ्या चारतात. तर त्या रात्री अक्षयची ताप थांबते.
पण दुसऱ्या रात्री अक्षय त्याच्या आईच्या आणि वडिलाच्या मधोमध झोपलेला असतो, तर तो अचानक पद्धतीने अक्षयच्या शरीरातून आवाज यायला लागतो. आता जे अक्षयची आई असते ती उठते आणि त्याच्याकडे बघते, तर अक्षय जो असतो तो आपली जो दात आहे ना तो खात होता. तुम्ही ऐकलं असेल, दात झोपीमध्ये एखादा माणूस खातो तर त्याचे दात असे करकर करकर असे वाजतात. तर तशा प्रकारे अक्षयचे दात वाजत होते. अक्षयची आई अक्षयच्या वडिलाला उठवते आणि त्याला म्हणते की बघा आपला अक्षय कसा करतोय, दात खातोय. अक्षयचा असं एक झोपलेला मदत आणि कराकर दात खातोय. अक्षय पुन्हा अशा पद्धतीनं झोपलेला होता की त्याचे दोन्ही हात सरळ खालच्या बाजूने होते, दोन्ही पाय जोडून होते आणि तो करत दात खात होता. आणि तो एवढ्या जोरात दात खात होता की त्याच्या दात खाण्याचा जो आवाज आहे तो स्पष्टपणे त्याच्या वडिलाला आणि त्याच्या आईला ऐकू येत होता. आता त्या दोघा जणांना कळत नाही की अक्षय असे दात का खातोय. एकदा खाल्ले, दोनदा खाल्ले, ठीक आहे, पण तो एकसारखे दात खातच होता. कम्प्लिटली 1 ते 1.5 मिनिट होतो तरी सुद्धा तो एकसारखे दात खातच होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा अक्षयचे वडील त्याला हात लावतात की अक्षय उठ म्हणून, त्यावेळी जो अक्षय आहे तो एकदम असा म्हणजे आपला मोबाईल व्हायब्रेट कसा करतो तशा पद्धतीनं त्याचं पूर्ण शरीर व्हायब्रेट करायला लागलं. म्हणजे तेवढ्या जोरात व्हायब्रेट आहे, पण आज थोडं असं हलायला लागलं. तुम्ही बघितलं असाल सोशल मीडियावर जे ढोंगी बाबा वगैरे असतात ते असं करतात ना, तशा प्रकारे अक्षयचं शरीर करायला लागलं. आणि अक्षय एकदम डोळे उघडतो. आता झोपेतून उठल्याच्या नंतर माणूस कशा हळवून डोळे उघडतो असं नाही, अक्षयने एकदम डोळे जोरात उघडे आणि तो जोरात ओरडायला चालू करतो. इतक्या जोरात ओरडतो की जसं की त्याचा जीव जातो, एवढ्या जोरात तो ओरडतो. आणि त्याचे आईवडील त्याला असं मुकाळण करतात, थांब म्हणतात, ओरडू नको म्हणतात, सांभाळतात, मिठी मारतात. तर तो अक्षय त्यांना दूर ढकलतो आणि म्हणतो की कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही असं उठतो आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. असं घट्ट असं तोंडाला हात लावतो ना, कोपऱ्यामध्ये तो जाऊन बसतो. कंप्लीट अर्धा घंटा तिथं जाऊन बसतो. त्याचे आईवडील विचार करतात की अक्षय असा का वागतोय. हे दोघे जण हळूवार त्याच्यापाशी जातात, त्याच्या पाठीवर परत हात ठेवतात, त्याला विचारतात की अक्षय बाळा तुला काय झालंय. तेव्हा मग अक्षय असा वर पाहतो यांच्याकडे असा पाहिल्याच्या नंतर तो म्हणतो की काही नाही बाबा, काही नाही, मी इथं कसा आलो असं अक्षय म्हणतोय. आता यांना समजना की हा काय प्रकार आहे. आता 7-8 वर्षाचा मुलगा, त्याला काय समजतंय ढोंग कसं करायचं, काय करायचं. पण त्यानं अशी पद्धतीनं हे जे केलंय ना ते फार विचित्र पद्धतीनं केलं होतं. आणि त्याच्या आईवडिलांना कळतच नव्हतं की हे नेमकं झालंय काय आपल्या घरामध्ये. दुसऱ्या दिवशी त्याचे जे वडील असतात ते ऑफिसमध्ये कामाला जातात आणि त्यांच्या मित्राला म्हणतात की यार माझ्या घरामध्ये माझा जो मुलगा आहे त्याने थोडासा विचित्र प्रकार केला रे, काल रात्रीला असा प्रकार केलाय, तर काय असू शकते, तुला काय वाटतंय. आता त्याचा मित्र जो आहे तो थोडासा या गोष्टींमध्ये भरोसा जास्त ठेवत होता. भूत प्रेत पिशाच देव हे ते म्हणजे जे काही असतं ना काल्पनिक गोष्टी, त्याच्यावर तो जरा जास्त विश्वास ठेवत होता. मग तो म्हणला की यार हे सगळे जे लक्षण आहेत ना, हे सगळे जण मला थोडे भूताचे लक्षणे दिसत आहेत. म्हणजे अक्षयचे वडील होते ते थोडेसे आधुनिक काळामधले विचार करणारे होते, विज्ञानाचा विचार करणारे होते. आणि ते म्हणले की नाही असं काय नसतं, डोक्यामध्ये थोडासा काय फॉल्ट झाला असेल, त्या कारणामुळे असं काय झालं असेल. आणि तो 7-8 वर्षाचा मुलगा आहे, त्याला काय कळते की नेमकं काय झालंय म्हणून. त्यामुळे तो थोडासा बिला वगैरे असेल. अजून 1-2 दिवस वाट पाहतो मी, एखाद्या डॉक्टरला नेऊन दाखवतो आणि थोडासा विलाज करून बघतो. तर तो जो त्याचा मित्र आहे तो म्हणतो की नाही यार अक्षय, ऐक तू, तुझ्या मुलाला ना नेमकं भूतानं झपाटलेलं आहे. तो म्हणला काय वेड्यासारखं बोलते, काय पण बोलत नको जाऊ. आता तो परत ऑफिसवरून घरी जातो. त्या रात्री अक्षय जेवण वगैरे करतो आणि जेवण केल्याच्या नंतर तो झोपी जातो. पण यावेळी जेवण झाल्याच्या नंतर अक्षयची आई पूर्णपणे शॉक होती. कारण की जो अक्षय 7-8 वर्षाचा मुलगा एका चपातीच्या वर चपाती खात नव्हता आणि थोडा भात खात होता. आणि ते पण अशा पद्धतीने खात होता की त्याची आई त्याला जबरदस्ती चारायची, त्याच्या मागं पळायची, तेव्हा तो खात होता. पण यावेळेस त्या अक्षयने 3-3.5 चपात्या खाल्ल्या होत्या आणि कंप्लीट एवढा मोठा भात सुद्धा खाल्ला होता. आणि भाजी वगैरे अशी तिखट मस्तपैकी तेल चटणी काढून मागितली होती त्याने. अक्षय सपक खात होता, तिखट खात नव्हता, पण यावेळेस त्यानं खाल्लं. आणि तो अशा पद्धतीने गेला जसं की तो एखादा मोठा माणूस आहे आणि जाऊन तो झोपी गेला, त्याच्या पलंगावर जाऊन झोपी गेला. त्याच्याही पूर्णपणे शॉक आहे. त्याचे वडील येतात, वडील आल्याच्या नंतर हातपाय वगैरे धुतात, फ्रेश होतात, जेवायला बसतात. ते विचारतात की अक्षय जेवला का. ती म्हणती हो, पण ती शॉकिंग पद्धतीनं बोलते की ती म्हणती हो. तिचा नवरा म्हणतो की तू अशी का बोलतेस हो म्हणून, जेवला तर चांगलं आहे ना, याच्या अगोदर तू कधीच जेवत नव्हता, आता जेवतोय तो चांगली गोष्ट आहे ना. त्याची आई म्हणते की जेवलाय पण तू खूपच जास्त जेवलाय. त्यानं 3.5 चपात्या खाल्ल्यात आणि भात खाल्लाय आणि डाळ खात होता आणि त्याच्यासोबत तेल चटणी मीठ खातो. अक्षय कधीच तिखट खात नाही, तुम्हाला माहिती आहे ना. तर याला थोडंसं विचित्र वाटायला लागलं, मग असं कसं होऊ शकतं.
आता मग यावेळेस अक्षय आणि त्याची बायको त्याच्याजवळ झोपण्यासाठी जातात. तर तो उठतो आणि असा उभा राहतो पलंगावर आणि त्यांना म्हणतो की माझ्या रूमच्या बाहेर व्हा, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपी जा. अक्षयच्या एवढे शॉकिंग होतात की तुला तरी एकल्याला झोपायला भीती वाटते ना, आमच्यासोबत झोपायचं आहे ना तुला, एरी तर रे तुला एकलं झोप म्हणलं तुला भीती वाटते, मग आज असं का? म्हणला की ते मला काय सांगायचं नाही, जा तुमच्या रूममध्ये झोपी जा. हे दोघं जण उठतात आणि त्यांच्या रूममध्ये झोपी जातात. आता यांना तर वाटू लागलं ना की त्याचा जो स्वभाव आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. पण हे म्हणले की ठीक आहे, झाला असेल थोडंफार कमी रमी. अर्धी रात्र होते आणि अर्ध्या रात्री किचनमधून एक भांडं पडल्याचा आवाज येतो. अक्षयची आई उठते, दरवाजा उघडते आपल्या बेडरूमचा, किचनमध्ये जाऊन बघते. जो अक्षय आहे तो पूर्णपणे शरीरावरचे कपडे काढून किचन रूममध्ये उभा आहे आणि वाटीमध्ये तो काहीतरी घेऊन खातोय. त्याची आई कन्फ्यूज होते की तो नेमका खातोय काय. अक्षयच्या हळूवार त्याच्यापाशी जाते आणि त्याच्या वाटीमध्ये बघते तर त्यानं एक उंदीर मारला होता आणि त्या उंदराचे छोटे छोटे तुकडे केले होते आणि ते तुकडे वाटीमध्ये टाकून तो काटा चम्मचनं खात होता. हे पाहिल्याच्या नंतर त्याच्याही जोरात ओरड त्याच्या हातातला तो जो वाटी आहे त्याला असा जोरात झटका मारते. झटका मारल्याच्या नंतर जो अक्षय आहे 7-8 वर्षाचा मुलगा, तुम्ही विचार करा 7-8 वर्षाचा मुलगा तिच्या अंगावर झपडतो, तिची नरडी दाबायला सुरुवात करतो आणि म्हणतो की तू माझं जेवण का फेकून दिलंय, तू माझं जेवण का फेकून दिलंय, माझं जेवण आणून दे नाही तर मी तुला कच्चं खाईन. आता तिचा आरडाओरडा पाहून तो जो अक्षयचा वडील आहे तो पळत पळत येतो आणि बघतो तर आपला मुलगा आपल्या बायकोचं मान दाबतोय, गळा दाबतोय. तो जातो, त्याला थोडंसं दूर करतो आणि शांत बस म्हणतो. तो अशा पद्धतीनं अक्षय त्याच्या वडिलाकडे त्याच्या आईकडे बघत होता की जसं की तो मारणार आहे त्यांना. आणि जी वाटी फेकून दिलेली होती त्याच्यामध्ये जे उंदीर खाली पडलेले होते, छोटे छोटे तुकड्यामध्ये कापलेलं होतं. अक्षय जातो आणि ते सगळं वेचून खातो आणि जातो त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी जातो. आता हे भयानक प्रकार पाहिल्याच्या नंतर अक्षयच्या वडिलाला 100% समजतं. जयच्या ऑफिसमध्ये असा मित्र याला सांगत होता की तुझ्या मुलाला भूतानं झपाटले, याला कन्फर्म गॅरंटी आली की हां माझ्या मुलांना कोणातरी भूताने झपाटलंय. तर तो दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातो, त्याला सांगतो की काल रात्री माझा जो मुलगा आहे त्याने असा असा प्रकार केला आहे, तर काय करायला पाहिजे. तो म्हणला माझ्याकडे एक माणूस आहे ओळखीचा, त्याच्याकडे जाऊयात आणि त्याला सगळा काय प्रकार सांगूयात. मग ठरल्याप्रमाणे अक्षयला घेऊन ते दोघंही जण त्या तिसऱ्या माणसाकडे गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर तो माणूस याला पाहिल्या म्हणला की काय बरं आहे का. तो एकदम असा रागानं त्याच्याकडे बघत होता. अक्षय आणि त्याच्या मित्राने त्या माणसाला विचारलं की काय झालं याला. तर तो म्हणत होता की याला झपाटले. म्हटलं झपाटले म्हणजे. तो माणूस म्हणला की याच्या अंगामध्ये भूत आहे, भूत, दुसरा माणूस याच्या अंगामध्ये. म्हणजे कसं काय, हे कसं शक्य आहे. शक्य आहे म्हणजे काय, घेऊन जा मग तुम्ही याला. तो माणूस असा म्हणतोय त्याला, शक्य तुम्हाला वाटतंय ना की शक्य नाही म्हणून घेऊन जा याला. तर अक्षयचा मित्र म्हणतो रे बाबा तू गप्प बस ना, करू दे त्याला काय करायचं, तुझा मुलगा ठीक झाला बस झाला ना. अक्षय म्हणला की हां ते पण बरोबर आहे, माझा मुलगा ठीक झाला तेच मला पाहिजे. तर त्या जरासा मंत्रबिंत्र हे करतो, बोलतो, वाचतो, थोडी प्रक्रिया करतो आणि अक्षयला एक गोष्ट म्हणतो की तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलानं आणलेला एक शिक्का असेल, तो शिक्का इथं घेऊन या. अक्षय घरी जातो आणि तो शिक्का घेऊन परत तिथे येतो. तो शिक्का जेव्हा त्या महाराजाच्या हातामध्ये दिला, तो महाराज तो शिक्का घेतो आणि अग्निकुंडामध्ये टाकून देतो. म्हणजे समोर आलेलं ते असतं ना, ते थोडंसं यज्ञ वगैरे, त्याच्यामध्ये तो टाकतो, मंत्र वगैरे वाचतो आणि म्हणतो की जा तुमच्या मुलाला घेऊन जा, तुमचा मुलगा घरापर्यंत जाईपर्यंत ठीक होऊन जाईल. इथून तुम्ही काही अंतरावर गेलात तेव्हाच तो ठीक होईल, पण पूर्णपणे घरी जाईपर्यंत ठीक होईल, कारण की त्याची जी मनस्थिती आहे ती जागेवर येण्यासाठी थोडासा टाइम लागेल. अक्षय म्हणला की असं कसं काय झालं, तुम्ही असं कसं काय इतकं गॅरंटेड म्हणू शकता. तो म्हणला की गॅरंटेड म्हणजे काय विषय असतो, गॅरंटी आहेच, नाही झाला तर तुम्ही येऊन मला मारा आणि झाला तर मग बघा तुम्ही तुमच्या इच्छेनं, मग तुमचा विश्वासही पटेल. अक्षय म्हणला की बरं ठीक आहे, आपण समजू की होतंय म्हणून, पण ती कशामुळे झालं असेल. तो म्हणला की तुमच्या मुलानं एका मैतीवरचा शिक्का उचलून घेतलेला आहे. अक्षय म्हणला की काय गोष्टी करायला बाबा, मैतीवरचा शिक्का घेतला म्हणजे याच्यात कोणती मोठी गोष्ट. तो माणूस म्हणला याच्यात मोठी गोष्ट नाहीये, मैतीवरचा शिक्का घेतला मोठी गोष्ट नाहीये, पण मड्याच्या कपाळावर लागलेला जो शिक्का आहे ना, तो शिक्का तुमच्या मुलानं घेतलेला होता. कदाचित तो शिक्का तुमच्या मुलाजवळ होता, त्या कारणामुळे जो माणूस मेला होता ना, त्याच माणसाची आत्मा तुमच्या मुलाला झपाटल्या गेली होती. अक्षय घरी जातो, त्याचा मुलगाही घरी येतो. घरी येते तर खरंच त्याचा जो स्वभाव आहे तो पहिल्यासारखा व्हायला लागतो.
1-2 दिवसामध्ये अक्षय पूर्णपणे नीट होतो आणि पूर्णपणे तो पहिल्यासारखा चालायला लागतो. आता ज्या वेळेस अक्षय गावामध्ये होता आणि गावामध्ये असताना ते जेव्हा ते सिक्के गोळा करत होते त्यावेळेस त्या मड्यावरच्या कपाळावरचा शिक्का गळून त्या शिक्क्यांमध्ये पडला होता आणि तो शिक्का याने उचलला होता आणि तो शिक्का उचललेल्या कारणामुळे याच्यासोबत ही पूर्ण घटना झाली होती. तर मंडळी, ही होती आजची स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक ईमेल ID देतो किंवा एक इंस्टाग्राम ID देतो, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि मला SMS करून तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. तसं जर आपलं एक इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, त्यालासुद्धा तुम्ही जर प्रेम दिलं तर खूप चांगलं वाटेल. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.